अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे पुणे इथून शिवाजी शिंदे या दादांचा. दादा म्हणतात, तू कल्पतरू वा चिंतामणी. जय गजानन. मी शिवाजी शिंदे पुण्यात असतो. 1956चा माझा जन्म आणि 1982चं माझं लग्न झालं. गिरिजाचा पत्नी म्हणून माझ्या आयुष्यात प्रवेश झाला. गिरिजाची आजी नियमानं गजानन विजय वाचायची, म्हणून गिरिजाला तिच्या लहानपणापासून गजानन महाराज माहीत होते. अर्थातच लग्नानंतर तिचं पोथी वाचन सुरू राहिलं. ती मंदिरातही जायची. तिच्याकडून मला ती पोथी गजानन महाराजांची आहे एवढं कळलं होतं. पण माझ्या जीवनात गजानन महाराजांची भक्ती सुरू होण्याचे कारण गजानन महाराजच आहेत असंच म्हणावं लागेल. मी असं म्हणतो याला कारण आहे गिरिजा नियमानं मंदिरात जायची. कधी कधी मी तिला मंदिराच्या दारात सोडायचो, पण कधीही मंदिरात गेलो नाही. मला आत जावंसं वाटलं नाही. मी नास्तिक होतो अशातला भाग नाही. पण प्रामाणिकपणे जगा आणि माणसात देव पहा या विचारात माझा जीवनक्रम सुरू होता. अशात एकदा रात्री गाढ झोप लागली आणि मला स्वप्न पडलं. काही मित्रासोबत मी कुठेतरी निघालो आहे. काही अंतर पुढे गेल्यावर मित्र पुढे निघून गेले आणि मी उजवीकडे एका टेकडीवर चढलो. तिथे एक मंदिर होतं. तिथं खूप पालापाचोळा साचला होता. मी तो दोन्ही हातांनी बाजूला केला तेव्हा मला समोर चिलीम ओढीत असलेल्या बाबांची एक मूर्ती दिसली. मी कुतूहलाने पण नम्रपणे त्या मूर्तीला निहाळत राहिलो आणि तेवढ्यात माझं स्वप्न संपलं. तेव्हा मी लगेच काही ते स्वप्न गिरिजाला सांगितलं नाही. मात्र लगेचच जेव्हा तिला मंदिरात नेण्याचा योग आला तेव्हा मी तिच्यासोबत मंदिरात प्रवेश केला. मंदिरात जेव्हा मी स्वप्नात पाहिलेली मूर्ती प्रत्यक्षात पाहिली त्या क्षणी मी माझ्या हृदयात गजानन महाराजांना विराजमान केलं. गिरिजाच्या मते ते मला महाराजांनी दिलेले दर्शन होतं. महाराजांनी मला दिलेला तो दृष्टांत होता. त्या रात्री मी स्वप्नात माझ्यासमोरील पालापाचोळा दूर केला आणि मला दृष्टीसमोर भक्तिमार्ग स्पष्ट दिसू लागला. माझं गजानन विजयाचं वाचन चालू झालं. प्रत्येक पारायणागणिक माझा भक्तिभाव दृढ होऊ लागला. मला आठवतं 1990ची ती गोष्ट. आईला गंभीर मधुमेह झाला होता. त्यातच तिला अर्धांगवायूचा झटका आला. माझ्या वडिलांनी माझ्या लहानपणी जगाचा निरोप घेतला होता. आई माझ्यासाठी श्रद्धास्थान होतं. आई अंथरुणाला खेळणी. आम्ही तिला जोग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, पण तिची तब्येत खालावतच गेली. तिला गँग्रीन झालं. बेड सोअर्सचा त्रास होऊ लागला म्हणून आम्ही दवाखाना बदलून लाटकर हॉस्पिटल सहकारनगर येथे तिला ठेवलं. तिथे डॉक्टरांनी गँग्रीनमुळे विष शरीरात पसरलं आहे, त्यामुळे एक पाय पूर्ण काढून टाकावा लागेल असा सल्ला दिला. त्याप्रमाणे डॉक्टरांनी तिचं ऑपरेशन केलं. आईला खूप वेदना होत होत्या. आईच्या वेदना कमी व्हाव्या म्हणून मी गजानन महाराजांना प्रार्थना करू लागलो. दवाखान्यात मी मोठ्या आवाजात पोथी वाचावी आणि आईनं ऐकून समाधानी व्हावं असा क्रम होता. ऑपरेशनला काही दिवस झाले, पण आईचं वय आणि दुखण्याचं स्वरूप यातून परिस्थितीचं गांभीर्य कदाचित माझ्या अंतर्मनाला जाणवलं. मी महाराजांना प्रार्थनापूर्वक नमस्कार करून आईचं भलं व्हावं या इच्छेनं पारायण सुरू केलं. पण काही दिवसात आई कोमात गेली. मात्र तरीही मी तिच्या शेजारी बसून पारायण करीत राहिलो. महाराजांना म्हटलं, तिचा पुढील प्रवास सुलभ होऊ द्या आणि पारायण पूर्ण होईपर्यंत तिचा सहवास लाभू द्या. 13 मार्च 1990 मंगळवार. तुकाराम बीजेचा तो दिवस. सकाळी 10:30 वाजता माझा 21वा अध्याय पूर्ण झाला. 4 दिवस आई कोमात होती.
माझी पोथी पूर्ण झाली आणि आईने डोळे उघडले. माझ्याकडे आणि गिरिजाकडे डोळे भरून बघितलं. घड्याळात 10:35 झाले. आईने शांतपणे प्राण सोडला. आई गेली मन विषण्ण झालं होतं. त्यातच भर म्हणून आमच्या वडिलांची दुकानाची जागा जी हक्कांनी मला मिळायला हवी होती ती देण्यास आप्तस्वकीयच नकार देत होते. मी शेगावला जाऊन सर्व परिस्थिती महाराजांच्या कानावर घातली आणि पुण्याला माघारी परतलो. महाराजांनी काय किमया केली तेच जाणवत. मला दुकान सुरू करण्याकरता माझी हक्काची जागा मिळाली. माझा व्यवसाय सुरळीत सुरू झाला. जीवनाच्या त्या वाटचालीत मला वाटतं तो 1992 अथवा 93चा नोव्हेंबर महिना होता. मला अचानक आतून वाटायला लागलं की आपण शेगावची पायी वारी करावी. मी गिरिजाच्या कानावर ही गोष्ट घातली. एक दिवस मध्ये गेला. दुसरे दिवशी सकाळी खांद्यावर एक शबनम बॅग अडकवली. 2 ड्रेस, चादर आणि पाण्यासाठी एक बरणी घेऊन मी शेगावची वाट धरली. एकटाच शेगावच्या दिशेने चालू लागलो. मी मनात ठरवलं की वाटेत कुणालाही जेवण मागायचं नाही. कुणी दिलं तर ठीक, अन्यथा महाराजांची इच्छा. दुसरं म्हणजे रात्रीचा मुक्काम एखाद्या मंदिरात करायचा. पहिल्या दिवशी दिवसभर पाय चालत होते आणि मनात विचाराचं द्वंद्व चालू होतं. वाटू लागलं आपण विचार तर करीत नाही ना. संध्याकाळी वाघोली गावापर्यंत पोचलो. तिथे एक महाराजांचं मंदिर होतं. त्या मंदिरात प्रवेश केला. महाराजांना नमस्कार केला आणि संपूर्ण शरीरात एका अनामिक ऊर्जेने प्रवेश केला. नंतर उत्साह वाढतच राहिला. तिसऱ्या दिवशी नगरजवळ पोचलो. थकवा जाणू लागला. मनात विचार आला या थकव्यावर उत्तम उपाय म्हणजे दूध. पुन्हा विचार केला आपण वारकरी, आपलं काम देवाचं नाम. ओम नमः शिवाय म्हणत चालू लागलो. ते भिंगार नावाचं गाव होतं. तिथल्या मारुती मंदिरात घंटानाद केला. उपस्थित मंडळीची अनुमती घेतली आणि भिंतीशी पथारी पसरली. तिथले गावकरी थोडा वेळ गप्पा मारीत बसले. चौकशी केली आणि निघून गेली. तासाभरात मला कुणीतरी आवाज दिला, माऊली निजलात का? हे घ्या, घरून गाईचं ताजं दूध काढून आणलंय तुमच्यासाठी. गावातील बेंद्रे नावाचे गृहस्थ माझ्यासाठी दूध घेऊन आले होते. माझी ही शेगाववारी एकूण 11 दिवस चालली. या काळात गजानन माऊली भक्तवत्सल खरोखरी याचा अनुभव माऊलीने अनेकदा दिला. एके दिवशी जालन्याच्या जवळपास असतानाची गोष्ट. मला सकाळपासून काहीही खायला मिळालं नाही. दुपारचे 2 वाजले. एका शेतात विश्रांतीसाठी थोडा पोहडलो. वाटलं आज महाराज आपल्याला उपाशीच ठेवणार. थोडा वेळ डोळा लागला. जाग आली तो 2-4 मुलं बाजूला उभी होती. त्यांनी माझ्यासाठी 12-15 मोठी संत्री आणली होती. देऊळगावचा राजाजवळ एका दत्त मंदिराच्या शेजारी एक सरदारजी आणि त्यांची मुलगी, त्यांचा ढाबा होता. त्या दिवशी माझा गुडघा खूप दुखत होता. चालणं असह्य होतं. त्यांनी माझा पाय वीट आणि निरगुडीचा पाला यांनी शेकून दिला. तेव्हा पाय दुखण्याचा जो थांबला तो नेहमी करताच. खामगावजवळ एक उंडरी नावाचं गाव लागलं. तिथे एका वयस्कर गृहस्थांनी आग्रहाने जेवू घातलं. म्हणाले माझं जीवन संपत आलं, मी तृप्त आहे. शेगावच्या वाटेवर चालणाऱ्यांना 2 घास प्रेमानं खाऊ घालावं यातच आता जीवनाची धन्यता आहे. शेगावला 4ही दिशांनी येणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेत असे शेकडो सेवेकरी आपली सेवा देत असतात. नामस्मरण करीत पायीवारी करणाऱ्यांचं पुण्य फार मोठं असतं असं म्हणतात. पण या सेवेकऱ्यांचंही पुण्यही मोठंच असतं. कारण वारकरी जेव्हा हात जोडून जय गजानन म्हणतो तेव्हा मूकपणे घडत असलेल्या सेवेला सेवेकरी नामस्मरणाची जोड देत म्हणत असतो, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.